सुरुवातीला मनोज जरांगे पाटलांचा विजय झाला। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मनोज जरांगेंचं आंदोलन यशस्वी, सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य। मराठा आरक्षण उपसमितीनं मसुदा जरांगेंना वाचून दाखवला। अभ्यासक आणि वकिलांकडून जरांगेंनी मसुदा तपासून घेतला। मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला। सरसकट आरक्षण न मिळण्याची भूमिका जरांगेंनी स्वीकारली। मंत्रिमंडळ उपसमिती कायदेशीर अभ्यास करून त्यांनी मार्ग काढला। मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार। मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटियरवर पहिला जीआर प्रसिद्ध। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा। हैदराबाद गॅझेटियरचा श्रेय मुख्यमंत्री फडणवीसांना जाणार। सातारा गॅझेट लागू करणार, मी खोटा शब्द देणार नाही। मंत्री शिवेंद्रराजेंची जरांगेंना ग्वाही। तांत्रिक बाबींमुळे 15 दिवसांमध्ये कायदेशीर बाबी तपासून 15 दिवसात अंमलबजावणी करणार, शिवेंद्रराजेंचा शब्द। मराठा आरक्षणाचा राज्य सरकारनं काढलेला जीआर मनोज जरांगेंनी स्वीकारला। रात्री 9 वाजेपर्यंत मराठा आंदोलक मुंबई खाली करणार। जरांगे छत्रपती संभाजीनगरकडे रवाना। जीआर कायद्याच्या चौकटीत बसणारा, नात्यामधल्या कुळातल्या कुळाचे कुणबी नोंद असल्यास अर्ज करावा। छाननीहून अर्जदाराला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। जरांगे पाटलांच्या लढ्याला यश, जरांगेंच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू। गणपतीची आरती केल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं। मराठा आंदोलकांचा एकच जल्लोष। मराठ्यांनी मुंबई काबीज करून दाखवली। मुंबईमध्ये येऊन विजय सुद्धा मिळवून दाखवला। आजचा दिवस सोनियाचा, आज आपल्यासाठी दिवाळी। जरांगेंचं मराठा बांधवांना संबोधन। शांततेनं घरी जायचं आहे, मराठा आंदोलकांना आवाहन। मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये लेकरांचं कल्याण झालं। शिंदे समिती महाराष्ट्रासाठी काम सुरू ठेवणार। संपूर्ण महाराष्ट्र आज आनंदी। जरांगे पाटलांची TV9 मराठीला प्रतिक्रिया।